नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या YouTube चॅनलवर। जर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला LLB करायचं असेल, ते पण जर तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असू द्या किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असू द्या, त्यानंतर तुम्हाला जर LLB ला ऍडमिशन घ्यायचं असेल तर अगोदर तुम्हाला CET द्यावी लागत असते। तर बघा, ही जी LLB आहे तर हे दोन कोर्सेस आहे, एक 12वी बेसिसवर आणि एक ग्रॅज्युएशन बेसिसवर। आता हे जे CET एक्झामिनेशनचं जे शेड्यूल आलेलं आहे, हे LLB 3 इयरचा हा कोर्सेस आहे। हे 3 इयरचा LLB कोर्स कोण कोण करू शकतं? तर ग्रॅज्युएशन ज्यांचं झालेलं आहे किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे, त्यानंतर जर तुम्हाला LLB करायची असेल तर ते विद्यार्थी यासाठी एलिजिबल असणार आहे। तुमचं जर किमान ग्रॅज्युएशन जरी झालेलं असेल तरी तुम्ही ऍप्लिकेशन करू शकता किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल तरी तुम्ही यासाठी ऍप्लिकेशन करू शकता। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आणि जे 12वीला विद्यार्थी आहे आणि त्यांना LLB करायचं आहे, ते LLB 5 इयरचं असतं। ते 12वी बेसिसवर जे आहे तर त्यासाठी जी CET आहे तर त्याविषयी अजून काही नोटिफिकेशन आलेली नाही। जेव्हा येणार तेव्हा रिलेटेड व्हिडिओ नक्कीच तुम्हाला अपडेट देणार आहे। तर हा जो आहे व्हिडिओ जो आहे तर हा LLB 3 इयरचा जो कोर्सेस आहे ग्रॅज्युएशन बेसिसवर तुम्ही यासाठी ऍडमिशन घेऊ शकता, तर त्याविषयी ही अपडेट असणार आहे। तर बघूयात नेमकी काय नोटीस आलेली आहे त्याविषयी माहिती घेऊयात। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, रजिस्ट्रेशन फॉर LLB 3 इयर CET एक्झामिनेशन अकॅडमिक इयर 2025-26। तर नोटीस काय आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो, स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट मुंबई फॉर अकॅडमिक इयर 2025-26 विल बी कंडक्टेड ऑनलाइन CET एक्झामिनेशन LLB 3 इयर कोर्सेस अंडर हायर एज्युकेशन ॲज पर बिलो टेबल्स। तर बघा, यासाठी बघा, जर तुम्हाला LLB 3 इयरच्या कोर्सेसला जर ऍडमिशन घ्यायचं असेल, अगोदर तुम्हाला एक कॉमन एंट्रन्स टेस्ट द्यावी लागत असते। त्यासाठी जे रजिस्ट्रेशन ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन लागतं, त्यानंतर रजिस्ट्रेशन करावं लागतं, त्यानंतर ऍप्लिकेशन करावं लागतं आणि त्यानंतर तुम्हाला फी पेड करून तुम्ही पुढची प्रोसेस असणार आहे तुमची एक्झामिनेशन। तर त्याचं जे शेड्यूल्स आहे तर त्यांनी ते या ठिकाणी दिलेलं आहे। The CET examination for said courses will be conducted at various examination centers within and outside Maharashtra state। तर बघा, आपला जो कोर्स आहे महाराष्ट्र LLB 3 इयर CET 2025, आता यासाठी बघा रजिस्ट्रेशन आणि ऑनलाईन ऍप्लिकेशन साठी बघा सुरुवात जी झालेली आहे 27 डिसेंबर 2024 आणि लास्ट डेट असणार आहे 27 जानेवारी 2025। तर बघा, हे इम्पॉर्टंट डेट्स आहेत, या लक्षात ठेवा आणि लवकरात लवकर तुम्ही रजिस्ट्रेशन आणि ऍप्लिकेशन फॉर्म फिल करू शकता। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर टेंटेटिव्ह CET एक्झामिनेशन डेट्स त्यांनी दिलेले आहे। बघा, तुमची जी CETची एक्झामिनेशन होणार आहे यानंतर पुढची प्रोसेस काय असणार आहे, रजिस्ट्रेशन ऍप्लिकेशन फॉर्म फिल केल्यानंतर तुम्हाला फी पेड करावं लागणार आहे। जी तुम्हाला कास्टनुसार असेल ती फी तुम्हाला पेड करावं लागणार आहे। पेड केल्यानंतर बघा तुमची कॉमन एंट्रन्स टेस्ट होणार आहे, त्याविषयी त्यांनी माहिती दिलेली आहे। ती जी एक्झामिनेशन आहे 20 मार्च 2025 किंवा 21 मार्च 2025 या तारखेमध्ये तुमची एक्झामिनेशन जी आहे तर ती होऊ शकते। तर ह्याच टेंटेटिव्ह डेट्स, फायनल डेट्स कन्सिडर करून तुम्ही अभ्यासाला लागून जा। त्यानंतर बघा, द ऑनलाईन ऍप्लिकेशन रजिस्ट्रेशन शेड्यूल्स अँड इन्फॉर्मेशन ब्राउचर फॉर द एक्झामिनेशन हॅज बीन मेड अवेलेबल ऑन द ऑफिशियल वेबसाईट www.mahacet.org of the state common entrance test cell. This is for the information to all concerned students, parents, all stakeholders. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या इम्पॉर्टंट डेट्स होत्या, तर या नोटीसच्या माध्यमातून आपण याची इन्फॉर्मेशन जे आहे तर इन्फॉर्मेशन डिटेल्स बघितलेली आहे। तर अशा प्रकारे LLB 3 इयर CET एक्झामिनेशन अकॅडमिक इयर 2025-26 या रिलेटेड जी नोटीस 1 आली होती तर ही नोटीस आपण डिटेल्स माहिती बघितलेली आहे। तर आता त्यानंतर तुम्हाला ऍप्लिकेशनसाठी किंवा सुरुवातीला रजिस्ट्रेशनसाठी जी लिंक लागणार आहे तर ती लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर अशी विंडो ओपन झालेली दिसेल। यामध्ये बघा, सुरुवातीला तुम्हाला इथे या रजिस्टर या टॅबवर क्लिक करून तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला एक ID पासवर्ड भेटून जाणार आहे, तो ID पासवर्ड परत या पेजवर यायचा आहे। त्यानंतर इथे ID आणि पासवर्ड टाकून साइन इन बटनावर क्लिक करायचं आहे। ऍप्लिकेशन फॉर्म व्यवस्थित भरायचा आहे। ऍप्लिकेशन फॉर्म फिल केल्यानंतर फी पेमेंट करायची आहे आणि त्यानंतर मग तुमची जी एक्झामिनेशन होणार आहे, कॉमन एंट्रन्स टेस्ट होणार आहे, त्या टेस्टला जे मार्क्स पडतील
त्या मार्क्सच्या बेसिसवर तुमचं कॅप राऊंड थ्रू तुमचं ऍडमिशन होणार आहे. आता ही जी पहिलीच नोटीस होती, त्यानंतर जे काही नवनवीन अपडेट्स येतील तर नक्कीच आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला माहिती जी आहे तर ती पाठवली जाणार आहे. तर जे विद्यार्थी बघा आपल्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच नवनवीन व्हिडिओ तसेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला भेटत जातील. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात नवीन अशा एका व्हिडिओमध्ये किंवा अपडेट्स घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.